नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी चालू आहे आमचा उत्ता पाहायला. कसा झालाय उत्ता ना काय. पाऊसही चालू होता, पाऊस आता थांबलाय. पावसामध्ये चिखल म्हणजे असा रोप पेरला ना त्यात ठराविक होत नाही ना का, कधी कधी दडपून पण जात आहे. तर मग आम्ही चिखल उत्ता पेरला होता. चिखल उत्ता म्हणजे त्याला मोड येऊन आणि मोड आणून आणि मग तो चिखल करायचा आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायचं, म्हणजे मग लवकर पटकन रोप उगत आहे ना का. आणि आता तो चिखल होता तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आता मी चालू 5,000च्या वावराक. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आम्ही चालू आहे तिकडं उत्ता बघायला चालू आहे. आणि पक्का मोठा माळ लागलाय. या धोंड्या बाबाचं घर आहे पुढं. या कचरो बाबाचा माळ आहे. जांभळाची झाड आहेत, आंब्याची झाड आहेत. मोकार वारा वावदान झाड आहे. वाऱ्या वावदानामध्ये चालू बघायला चिखल होता बघायला. म्हणजे दाखवणार चिखल होता कसा उगावलाय आणि कसं झालंय पोत. ते तुम्हाला दाखवील ना. या पुरा काळ्या बिळ्या झाल्यात. वारा वावदान झाडापुरी हाल सोडल्यात. धोंडे बाबाचा घर आलाय. धोंडे बाबाची झोपडी पण आहे बघा तिथे. आणि मागं घर आहे. खिलारीचं काही दिसत नाही. नाही तर दर टायमाला खिलारी इथं बांधेल राहायची, टांगा राहायचा. पण आता पाऊस असल्यामुळं म्हणजे काय गुरा काय घरात घेतली का नू. चल रे, गाडी चालू कर. दाद्याने काही हे करीत. मित्रांनो, आपण आलो शेतावर. आता हा भागात नानाचा उत्ता चिखल बिखल केलाय. इकडं नेवरती नानाची शेती आहे सगळी. आणि इकडं ही आमची. आणि पाटी बिट आहे. पाणी बिणी उघडला थडकला मग आम्ही मोटर लावते. मोटर लावली का मग या पाट्यानं पाणी येत आहे. हे बघा, हे आहे आपला उत्ता. बरोबर, उत्ता लय ठराविक झालाय, लय गोड झालाय एकदम ठराविक. हा बघा, आत खाली गेलो असतो पण खाली पक्का चिखल आहे. गचा पाय जातील त्याच्यामध्ये. हे बघा, आपला चिखल होता एकदम ठराविक झालाय ना का. हे बघा, अजून 7-8 दिवसात डायरेक्ट आवणीच येईल ना का. आवणी आली का तुम्हाला आवणीचाही व्हिडिओ दाखील. चिखल कसा करत येत. आता ते काही ट्रॅक्टरनंच करून घेतात. त्याच्यामुळे आवणीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल लवकरात लवकर. आणि आपला उत्ता लय रापसाप गप्पा वाढायला आता डायरेक्ट ना का. हे बघा, कारण चिखल होतंय ना. चिखल होता लय झटपट होत आहे, शॉर्टकटमध्ये डायरेक्ट ना का. आणि रोप टाकला का तसं त्याला वेळ लागत आहे. पण या आता नांगर बिंगर नाही राहते, बैला नाही राहते. आता ट्रॅक्टरनंच घेतात. आणि आम्ही गावठी पद्धतीनंच घेतला होता ना का. वकर धरायचा आणि असंच वाढायचा, गाळ करायचा आणि त्याच्यामध्ये रोप टाकून द्यायचा. त्या उतरत आहे. मग उतरल्यानंतर इकडे राखणीला बसायला लागत आहे. नंतर पाखरा लगे येचून खात्यात. तेवढी भिडली तर एवढा उताच डायरेक्ट येचून खात्याल त्या. एवढा ठराविक आहे. पण मग राखणी झाले बऱ्यापैकी आणि उत्ता पण ठराविक उगून आलाय. तर मित्रांनो, हा असा असतो चिखल उत्ता. तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ना का. आता अंधारही पडलाय. घरी जाता जाता अंधारच पडून जाईल. त्याच्यामुळं मग चार्जिंग काही टिकली पाहिजे फोनमध्ये. बॅटरी पण उतरून जाते, लाईट पण गेली. बा ते तिकडं हरण टेकडे दिसत आहे. तिकडं काय तर तरी फोकस दिसत आहे, म्हणजे लाईट आहे याचा अर्थ टेन्शन नाही. बरं, याच्यामध्ये आम्ही ना कांदा लावले होते आणि खालच्या वावरामध्ये आहे ना भुईमुग लावला होता. त्याच्यामुळं आम्हाला खूप उशीर झाला उत्ता पेरायला. पाऊसही भरपूर होता. पावसाच्या गडबडीमध्ये पावसाने धांदळच करून टाकले आणि त्याच्यामध्ये मग उत्ता पेरायला थोडा उशीर झाला. बरं, चला भेटू मित्रांनो परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.